नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघतोय लेखांकन 99 पोईचा येथील स्वामीनारायण मंदिर अर्थात नीलकंठधाम आणि सहजानंद विश्व. अभ्यास घेतल्यामुळं मुलं खुश झाली आणि मुलांनी जाताना मला सांगितलं की पुढं एक मोठं स्वामीनारायण मंदिर आहे, ते नक्की बघा. स्वामीनारायण मंदिर आणि भव्य दिव्य हे समानार्थी शब्दच आहेत. हा संप्रदायच इतका भव्यताप्रिय आहे की यांच्याकडून किरकोळ कामे होतच नाहीत. पोईचा नावाच्या गावाचा शोध घेत घेत निघालो. थोडं अंतर चालल्यावर पुन्हा एकदा विठ्ठल महाराज पठाडे मला भेटले. यांनी मला विनंती केली की मी त्यांच्यासोबत चालावं, परंतु त्यांना आषाढी वारी गाठायची असल्यामुळं मी त्यांना वेळेचं महत्त्व पटवून दिलं आणि लवकरात लवकर समुद्र पार होण्यास सुचवलं. अक्षय तृतीया झाल्यानंतर नावा पूर्णपणे बंद होतात. तुम्ही निरीक्षण करून पहा. अक्षय तृतीया झाली रे झाली की आपल्या भारतामध्ये मोठी वादळे येतात आणि 2-3 तरी तुफानी पाऊस पडतात. हे दरवर्षी याच काळात होते. त्यामुळे समुद्र प्रचंड खवळलेला असतो. अशा काळात नावा बाहेर पडत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने मला विठ्ठल महाराज पठाडे यांना निरोप द्यावा लागला. त्यांनी अतिशय प्रेमाने मला मिठी मारली. 2 दिवसांचा आमचा सहवास होता, परंतु जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असल्यासारखे आमचे सूत जुळले होते. ही काय भानगडे, काही कळतच नाही बुवा. आयुष्यभर ज्यांच्यासोबत राहिलो अशा व्यक्ती देखील कधी कधी अपरिचित वाटतात आणि नर्मदेकाठी त्यांच्यासोबत अतिशय अल्प काळ घालवला ती माणसंसुद्धा हक्काची, खात्रीची आणि प्रेमाची वाटतात. इथं एकच घटक आहे जो इतर माणसांपेक्षा वेगळा आहे आणि तो घटक म्हणजे नर्मदा मातेचं सान्निध्य, तिची साथ, तिचा सहवास, तिचा कृपाशीर्वाद. तिच्या दर्शनाने कधी काय मिळेल सांगता येत नाही. तिच्या प्रत्येक वळणावर ती काही ना काही आपल्याला शिकवत असते. मी नर्मदा मातेच्या काठावर बसून तिचा प्रवाह तासनतास पाहत बसायचो. ती जणू काय मला आयुष्य कसं जगायचं ते शिकवायची. अतिशय अल्पसाठा जन्माला घेऊन आलेला आपला जीव असतो. शारीरिक बळ अल्प असते, बुद्धी अल्प असते, सारेच कमी असते. नर्मदा मातेचा उगमही असाच करंगळीभर जाडीच्या धारेतून होतो. हळूहळू वाटेत येणाऱ्या ओढ्यांना, नाल्यांना, नद्यांना ती समाविष्ट करून घेत घेत पुढे वाहत राहते. आपणही आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्वच बऱ्या वाईट लोकांचा स्वीकार करत आयुष्य जगायचं असतं. उगमाजवळ तिचं रूप अवखळ असतं. आपलंही बालपण असंच निर्मळ, अवखळ आणि सुंदर असावं. आपलं बालपण तसं गेलं नसेल कदाचित, तरी किमान आपल्या सहवासातील लहान मुलांचं बालपण आपण हिरावून घेतलं नाही पाहिजे. बाल नर्मदा मातेसारखे ते निखळ, आनंदी आणि उत्साही राहतील याची काळजी आपण घेतली पाहिजे. जसजसा नर्मदा मातेचा प्रवाह मोठा होत जातो तसतशी ती शांत, धीरगंभीर आणि स्थिर होत जाते. आपणही जाणीवा जागृत झाल्यावर आपलं आयुष्य असंच शांत, धीरोदात्तपणे जगायला शिकलं पाहिजे. नदीच्या वाटेमध्ये चढउतार येत राहतात. त्यांना न घाबरता किंवा मध्ये आडव्या येणाऱ्या अडथळ्यांना न बिचकता ती प्रवाह बदलून वाहत राहते. आपणही आयुष्यामध्ये आलेल्या संकटांच्या पहाडांना न घाबरता, त्यामुळे न डगमगता योग्य मार्ग काढून आयुष्याची वाटचाल चालू ठेवली पाहिजे. कधीकधी अचानक जमिनीची पातळी खालावते. इतकी खालावते की नर्मदा मातेला त्वेषाने खाली झेप घ्यावी लागते. इथे तिचे रूप इतके भयंकर असते की समोरच्या पहाडांना देखील ती उभी चिरून टाकते. आपल्या आयुष्यात आपल्या शांततेचा भंग करणारा असा एखादा नीच प्रसंग आला तर शांतता सोडून देऊन अतिशय त्वेषाने त्या संकटावर तुटून पडायला नर्मदामाई आपल्याला शिकवते. यावेळी आपल्याला प्राप्त झालेली गती इतकी भयानक असते की समोरचे संकट क्षणात घाबरून पळून जाते. संकटांचे पहाड देखील चक्काचूर होतात. त्यानंतर मात्र जणू काही झालेच नव्हते अशा पद्धतीने नर्मदा माता शांत होते, परंतु तिथेच न थांबता अतिशय वेगाने, गतीने पुढे प्रवाहित होते. आपणही आपली पातळी सोडून खाली आल्यावर फार काळ तिथेच न थांबता वेगाने पुढील मार्गक्रमणा करावी हे श्रेयस्कर असते. थोडे अंतर गेल्यावर आपल्याला असा प्रश्न पडतो की हीच का ती नर्मदा मैया जी थोड्या वेळापूर्वी इतकी खवळलेली होती? आपले वर्तनही इतके शांत आणि उदात्त असावे की लोकांना प्रश्न पडला पाहिजे की मगाशी प्रचंड खवळलेला मनुष्य हाच होता का? कारण ते आपलं मूळ स्वरूप आहे. चिडणं, रागावणं, चवतळणं ही पातळी सोडून वागणाऱ्यांसाठी दिलेली एक क्षणिक प्रतिक्रिया असू शकते. तो आपला स्थायी भाव नाही. मध्येच कोणीतरी नर्मदा मातेला बांध घालून अडवते. ती त्याला विरोध नाही करत, तर ती आपली कार्य अधिक जोमानं आजूबाजूला सुरू करते. आपला साठा वाढवते, आपली क्षमता वाढवते, आपली उपयुक्तता वाढवते. आपला प्रत्येक थेंब अधिकाधिक लांब कसा पोचेल याची काळजी घेऊ लागते. तिची खोली अधिकच वाढत जाते. तिच्यातील गाळ शांत होत जातो आणि पाणी अधिक शुद्ध होते. आणि मग अडवणाऱ्यांच्या लक्षात येते की आता हिला अधिक काळ अडवून चालणार नाही. त्यामुळे तिच्यातील परमशुद्ध झालेला जलसाठा पुढे सोडला जातो. पुन्हा ती आपल्या मूळ स्वरूपात येते
आपणही आयुष्यामध्ये अडवणूक करणाऱ्या माणसांना अशीच प्रतिक्रिया दिली पाहिजे. कोणीही आपली अडवणूक केली म्हणून दुःखी न होता आपले कार्य चालू ठेवले पाहिजे. उलट अधिक जोमाने, अधिक ताकदीने, अधिक खोलीने कार्य केले पाहिजे. एका जागी बसून राहण्याची वेळ आली तरी हताश न होता, निराश न होता आपल्या ज्ञानाची खोली अधिक अधिक कशी वाढेल यावरती काम केले पाहिजे. आपली शक्ती वाढवली पाहिजे, युक्ती वाढवली पाहिजे. एकदा आपले सामर्थ्य वाढले की फार काळ कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. उलट त्या अडवणुकीमुळे आपलं सामर्थ्य अधिक वाढलेलं असतं आणि आपली उपयुक्तता देखील प्रचंड प्रमाणात वाढलेली असते. नर्मदा माता वळणे घेत वाहते तेव्हा तिला 2 किनारे असतात. एक किनारा तो असतो जो तिच्या प्रवाहाला कधीच विरोध करत नाही आणि एक किनारा तो असतो जो तिच्यापुढे भिंत म्हणून आडवीत उभा असतो. तिला विरोध न करणाऱ्या किनाऱ्याला ती भरभरून दान देते. उथळ पाणी, प्रचंड वाळू, सुंदर सुंदर रत्न, शिवलिंग सारं काही भरभरून देते. परंतु अडवणूक करणाऱ्या किनाऱ्याला मात्र अशी काही खाऊन टाकते की दरवर्षी तो मागे मागे सरकत राहतो. अशा किनाऱ्यांची कित्येक फूट माती मैया दरवर्षी तिच्यासोबत वाहून नेते. आयुष्यामध्ये जे लोक आपल्याला सहकार्य करतात त्यांना आपण असे सहाय्यभूत झाले पाहिजे. परंतु जे लोक सतत आणि विनाकारण तुमच्या सरळ आणि सज्जन वागण्याला विरोध करतात त्यांना आपल्या सामर्थ्याने मागे मागे सरकायला भाग पाडले पाहिजे. त्यांचे नुकसान होत असेल तर फारशी पर्वा केली नाही पाहिजे, कारण तसेही ते तुमच्या शांततेचा भंग करण्यासाठीच खोडा घालत असतात. असे लोक भले प्रवाहपतीत झाले तरी फारशी चिंता केली नाही पाहिजे. कधीतरी अचानक नर्मदा मातेचा प्रवाह इतका खोल होतो, इतका शांत होतो की असं वाटतं की हा थांबलेला आहे. आयुष्यामध्ये असंच खोल ज्ञान प्राप्त झाल्यावर पूर्णपणे स्थिरचित्त राहता आलं पाहिजे. उथळ पाण्याला खळखळाट फार, परंतु खोलीचे गांभीर्य वेगळं आहे. नर्मदा मातेच्या मधोमध खोल प्रवाह वाहतो, तो अक्षरशः पृष्ठभागावर देखील दिसतो. त्या भागातले पाणी सदैव शांत असते. आपलेही ज्ञान प्राप्त झाल्यानंतरचे स्वरूप असेच शांत आणि दुर्दांत असले पाहिजे. नर्मदा मातेच्या पोटामध्ये असणारा खोल आणि शांत पाण्याचा मुख्य प्रवाह कसा दिसतोय बघा. आजूबाजूच्या उथळ प्रवाहाला खळखळाट आहे. नर्मदा माता तिच्या पोटामध्ये अनेक जलचरांना सांभाळते. अनेक प्राणी पक्षी तिच्या पाण्यावर जगतात. अनेक झाडे पिके तिच्या सिंचनावर आयुष्य वाचवतात, वाढवतात आणि इतरांना भरभरून दान देतात. आपलंही आयुष्य असंच असावं. आपल्यामुळं अनेक लोकांचे कल्याण व्हावे. आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या जीवाला काही ना काही नक्की मिळावे. कोणीही आपल्या सहवासातून विनमुख जाऊ नये. नर्मदा मातेचे कालवे खूप लांबपर्यंत जातात आणि पाणी पोचवतात. आपल्या नित्यमार्गापेक्षा दूरवर जाऊन आपले कार्य पोचवता आले पाहिजे. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग फक्त आपल्या आजूबाजूच्या लोकांना नव्हता, आपल्यापेक्षा अतिशय लांब असलेल्या आणि कधीही न पाहिलेल्या लोकांना देखील तो व्हावा. नर्मदे किनारी असे काही भाग आहेत की जिथे कोणीही जाऊ शकत नाही, कधीही जाऊ शकत नाही. आपल्याही आयुष्यातील काही भाग असा असावा की जो फक्त आपल्यालाच माहिती आहे. आपलं ते स्वरूप, आपली ती धारणा फक्त आणि फक्त आपली असावी. तिथं अन्य कोणालाही प्रवेशच नसावा. नर्मदा मातेवर अनेक जलविद्युत प्रकल्प आहेत. आपल्याही ज्ञानाचा उपयोग विविध प्रकारे आणि विविध माध्यमातून समाजासाठी करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असावं. जिथे प्रत्यक्ष पाणी जात नाही तिथं नर्मदा जलापासून तयार झालेली वीज मात्र जाते. पाण्यापासून वीज तयार होते आणि ती वीज जिथे कुठे जाईल तिथे पुन्हा पाणी उपसायला मदत करते. तसेच जिथं आपण प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही तिथं आपले विचार मिळेल त्या माध्यमातून पोहोचवायला काय हरकत आहे. आणि त्यासाठी विजेसारखं साधन नाही मित्रांनो. जिथे जिथे वीज आहे, अर्थात चेतन आहे, तिथे तिथे ज्ञान आहे. मोबाईल असो, लॅपटॉप असो, आयपॅड असो, आयफोन असो किंवा कॉम्प्युटर असो, त्याची चेतना बॅटरीमध्ये साठवलेल्या विजेमुळेच आहे. जेव्हा आपण काहीतरी वाचत असतो तेव्हा ते मूळ लिखाणाचे विद्युत रूपांतर केलेले असते आणि आपल्यापर्यंत प्रवाहित होऊन पुन्हा एकदा त्याचे रूपांतर लिखाणामध्ये केले जाते आणि आपण वाचतो. नर्मदा माता अनेक नद्यांना सामावून घेते आणि अशा संगमांना अपरंपार महत्त्व आहे. आपल्या आयुष्यात कोणीतरी सामर्थ्यवान व्यक्ती येऊन मिळाली तर ती मैत्री फार महत्त्वाची मानली पाहिजे. कारण त्यामुळं आपली शक्ती वाढत असते, आपली बुद्धी वाढत असते, आपली ओळख अधिक मोठी होत असते. नर्मदाबाईच्या काठी अनेक तीर्थक्षेत्र आहेत. त्या सर्वांनी दिलेला प्रेमाचा स्वीकार करत ती वाहते. आपल्याही आयुष्यात असे अनेक पडाव येतात. त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञ राहत आपण आपली वाटचाल सुरू ठेवली पाहिजे. नर्मदा मातेमध्ये कोणी फुलं सोडतात, कोणी दिवे सोडतात, तर कोणी मेलेली जनावरं, परंतु ती मात्र सर्वांना सारखंच शुद्ध जल प्रदान करते. आपल्या आयुष्यात काही माणसं आपल्याला मदत करतात, काही माणसं आपल्याला चांगलं काहीतरी देतात, तर काही माणसं अतिशय वाईट अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करतात. परंतु तरी देखील आपण या सर्वांना आपलं शुद्ध ज्ञान तितकंच दिलं पाहिजे. आपल्याजवळ असलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग प्रत्येकाला झाला पाहिजे, असंच आपलं वर्तन असलं पाहिजे. त्यामध्ये भेदभाव करण्याची गरजच नाही. नर्मदा मातेवर कुठल्याही प्रकारचे हातपाय न मारता जो पडून राहतो त्याला ती तारते, बुडवत नाही. किंवा जो प्रचंड हातपाय मारतो त्याला देखील तारते, बुड देत नाही. अगदी त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याशी अनन्यपणे वागणारे जे कोणी असतील त्यांना आपण सांभाळले पाहिजे. ज्यांना हातपाय देखील आपल्या इच्छेने हलवता येत नाहीत अशा लहान थोर व्यक्तींना आपला आधार कायम राहिला पाहिजे. याउलट जे सतत प्रयत्नशील आहेत, कष्टाळू आहेत, अशांना देखील आपण योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. अशी माणसं आपल्यामुळे बुडणार नाहीत ही आपली जबाबदारी आहे. महापुरामध्ये नर्मदेच्या काठावर
ती काहीही शिल्लक ठेवत नाही. आपलेही रौद्ररूप असेच असले पाहिजे. त्याची भयानकता आणि दाहकता बघून आपल्या शांत रूपाचा अतिशय गौरव सर्वांनीच कायमच केला पाहिजे. इतके ते रौद्ररूप महाप्रचंड, महाविक्राळ, महाभयानक असावे. अशी सर्व मार्गक्रमणा केल्यावर अतिप्रचंड, अतिविस्तीर्ण पात्र धारण करून नर्मदा मैया शांतपणे समुद्राच्या पोटामध्ये लुप्त होऊन जाते. अशी लुप्त होते की पुन्हा तिच्या थेंबाचा एक कणही सापडत नाही. आपल्या आयुष्याची ती कर्तव्य देखील अशीच असावी. अतिशय विस्तृत स्वरूपाच्या भव्य दिव्य कार्य उभं राहिल्यावर जणू काय माझं अस्तित्व शून्यच आहे याची जाणीव अंतर्यामी बाळगत आपण हळूच एक दिवस या जगाचा रामराम घ्यावा. आपण जन्माला आलो तेव्हा जी स्थिती होती अगदी त्याच निष्कपट, निष्पाप स्थितीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वस्व जावं आणि पुन्हा एकदा आपलं अस्तित्व कुठेही दिसणार नाही अशा रीतीनं शांतपणे या जगाच्या पसाऱ्यातून हळूच लुप्त व्हावे, पुन्हा नव्याने उगम पावण्यासाठी. कारण नर्मदा मैया काय आणि आत्मस्वरूप काय, अनादी अनंत आहे. लक्ष देऊन पाहिल्याशिवाय अनाकलनीय आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, अलक्ष्य असे लक्ष्य असा कोण आहे. ते अलक्ष्य आत्मतत्व, लक्ष्य अर्थात आपल्यासाठी सहज साध्य, सहज गम्य, सहज प्राप्य करणारी नर्मदा माता आहे. हे लक्षात येत नाही, ते लक्षात आणून देतो तो गुरु, आणि जे लक्ष्य नाही त्याचा वेध घ्यायला शिकवतो तो सद्गुरू. आपल्या कळत नकळत नर्मदा मैया आपल्यावरती खूप काम करते, आपल्याला घडवते. ते आईचं काळीज आहे. पालथं पडलेल्याला उताणं व्हायला शिकवते, उताणं पडलेल्याला कूस बदलायला शिकवते, कूस बदलणं जमलेल्या बालकाला रांगायला शिकवते, रांगणाऱ्या बालकाला स्वतःच्या पायावर उभं करते, स्वतःच्या पायावर उभं राहू शकणाऱ्या बालकाला पहिलं पाऊल टाकायला शिकवते, पहिलं पाऊल टाकू शकेल अशा बालकाला चालायला शिकवते, चालणाऱ्या बालकाला धावायला शिकवते आणि धावणाऱ्या बालकाला थांबायला शिकवते. तिचे कुठले बालक कुठल्या इयत्तेमध्ये हे तिला चांगलं ठाऊक असतं. त्यामुळं इथे कोणीही कुणाला आपले गुण सांगू नयेत. इथे प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे आणि त्याला मिळणारे गुण देखील वेगळे आहेत. इथल्या परीक्षेमध्ये कोणीच नापास नाही. इथला अभ्यासक्रमच वेगळा आहे. सगळेच पास, काठावर पास. कारण परीक्षा देणारा तिच्या काठावर उभा असतो आणि परीक्षा देणारे पुरवण्यावर जोडत असतात. कारण तुम्हाला जे हवं ते इथं पुरवलं जातं. पुरवणारे असंख्य हात इथं असतात. इथल्या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यानुसार बदलतात. जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव. तिला काही फरक पडत नाही, कारण ती करोडो वर्ष वाहतेच आहे आणि वाहतच राहणार आहे. तिनं फक्त वाहायचे, आपण फक्त पाहायचे. यातून आपले जे व्हायचे तेच व्हायचे. नर्मदे हर, हर हर नर्मदे. चालता चालता मी स्वामीनारायण मंदिराच्या दारात कधी पोचलो मलाच कळलं नाही. याला दार म्हणायचं कारण इथं कमान होती, परंतु या कमानीपासून खाजगी रस्त्याने सुमारे 2 किलोमीटर अंतर चालल्यावर मंदिर परिसराचं मुख्य दार येत होतं. इतका हा परिसर अवाढव्य आहे. स्वामीनारायण हे गुजरातमध्ये होऊन गेलेले एक प्रसिद्ध संत होते. 1781 त्यांचा जन्म झाला आणि 1830 साली त्यांनी देह ठेवला. समर्थ रामदास स्वामींप्रमाणे त्यांनी बालवयातच अखंड भारत भ्रमण करून अनेक तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतलं आणि अनेक सिद्धी प्राप्त केल्या. स्वामीनारायण संप्रदायातील 19 पुस्तकं गुजरातीतून मराठीमध्ये नुकतीच अनुवादित झाली. या पुस्तकांचं प्रूफ रिडिंग अथवा मुद्रित शोधन करण्याची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यानिमित्तानं या संप्रदायातल्या सगळ्या साधूंशी आणि आराध्य देवतांशी माझा चांगला परिचय झाला. स्वामीनारायण यांनी त्यांच्या हयातीमध्ये मंदिर उभं करण्यासाठी एक जागा निवडली होती, परंतु ती ज्या भावांची होती त्यांच्यातल्या अंतर्गत वादामुळं हे मंदिर उभं राहू शकलं नाही. पुढे त्यांचे शिष्य श्री योगीजी महाराज यांनी हे मंदिर उभं केलं. त्यांचे शिष्य शास्त्रीजी महाराज यांनी मंदिर उभं करण्याचं एक नवीन तंत्र विकसित केलं आणि त्यानंतर आलेले प्रमुख स्वामी महाराज यांनी त्यांना फक्त कच्छी आणि गुजराती भाषा येत असूनही संपूर्ण जगभर या संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. त्यांच्या हयातीपर्यंत सुमारे 1300 मंदिरं जगभर उभी राहिली. या मंदिरांचा आकार अतिशय अजस्त्र असतो. पुण्यामध्ये नुकतंच उभं राहिलेलं स्वामीनारायण मंदिर 37 एकर परिसरात उभं आहे. अमेरिकेतील सर्वात मोठं स्वामीनारायण मंदिर नुकतंच उभं करण्यात आलं. याचा विस्तार 300 एकर आहे. सध्या श्री महंत स्वामी या संप्रदायाची धुरा सांभाळत आहेत. आता मी ही जी परंपरा सांगितली ती स्वामीनारायण संप्रदायातील BAPS अर्थात बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम श्री स्वामीनारायण संस्थान यांची परंपरा आहे. याच स्वामीनारायण संप्रदायामध्ये अनेक संस्था वेगळ्या वेगळ्या राहून कार्य करत आहेत. श्री स्वामीनारायण गादी संस्थान नावाची एक संस्था आहे. यांची देखील जगभर मंदिर आहेत. यांची गुरुपरंपरा थोडीशी वेगळी आहे. स्वामी गोपाळानंद, स्वामी निर्गुणदास, जीवनप्राण आपजी बापजी, बापश्री, ईश्वरचरणजी दासजी आणि मुक्त जीवनदासजी बापाश्री अशी यांची गुरुपरंपरा आहे. श्री स्वामीनारायण गुरुकुल राजकोट नावाची तिसरी एक संस्था या संप्रदायामध्ये आहे. यांची देखील संपूर्ण जगभरात स्वामीनारायण मंदिर आहेत. यांच्या परंपरेला ते गुणातीत गुरुपरंपरा असं म्हणतात. सद्गुरू श्री गुणातीतानंद स्वामी, सद्गुरू श्री बालमुकुंददासजी स्वामी, सद्गुरू श्री धर्मस्वरूपदासजी स्वामी, सद्गुरू श्री गोपीनाथदासजी स्वामी, सद्गुरू शास्त्रीजी महाराज, श्री धर्मजीवनदासजी स्वामी, सद्गुरू श्री देवकृष्णदासजी स्वामी अशी यांची गुरुपरंपरा आहे. मी आता ज्या आश्रमात आलो होतो तो या तिसऱ्या परंपरेचा मठ होता.
पहिल्या परंपरेशी माझा निकटचा संबंध असल्यामुळे या दोन्ही परंपरांबद्दल मला माहिती होती. आपल्याकडे दुर्दैवाने प्रत्येक मोठ्या संतांच्या अशा अनेक गुरुपरंपरा तयार झालेल्या दिसतात. यामध्ये हेतू काही असो, परंतु अनेकत्वाकडून एकत्वाकडे जाणाऱ्या संप्रदायांचे उलट्या दिशेने अधःपतन नक्कीच होते. त्याने आराध्य देवतेच्या कार्याचा विस्तार अधिक जोमाने आणि स्पर्धापूर्वक होतो, हे देखील खरे आहे. परंतु असे करताना आपापसात वैरभाव बाळगण्याची मात्र गरज नाही. सर्वांचे मूळ एकच आहे, हा भाव सतत मनात राहिला पाहिजे. तो प्रत्येक संस्थेतील साधकांमध्ये राहतोच असं नाही. असो, या संस्थेचं नाव नीलकंठधाम असं होतं. भगवान स्वामीनारायण यांचे पूर्वाश्रमीचं नाव नीलकंठ होतं. इथे एक अतिशय मोठी गोशाळा होती. 250-300 गायी होत्या. सर्व गायी अतिशय सुरेखरीतीनं सांभाळल्या होत्या. त्यांची व्यवस्थित निगा राखली जात होती. इथे येणाऱ्या भक्तांकडून गोसेवा केली जायची. या गोशाळेपासून परत अक्षरशः 1-1.5 किलोमीटर अंतर चालल्यावर मंदिर लागतं. हे अंतर तेवढं होतं का नाही माहीत नाही, परंतु मी थकलेला असल्यामुळे हे अंतर लवकर संपतच नव्हतं, इतकं नक्की माझ्या लक्षात आहे. मंदिरात गेल्यावर डाव्या हाताला मोठं पार्किंग होतं. तिथे पत्र्याच्या मोठ्या मोठ्या शेड करून परिक्रमावासांची उतरण्याची सोय केली होती. प्रचंड गर्दी होती. हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्यामुळं खूप पर्यटक येतात. इथे नीलकंठधाम नावाचं एक थीम पार्क असून तिथे भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनावरील अतिशय आणि एकंदर वैदिक तत्त्वज्ञानाविषयी माहिती देणारी अतिशय सुंदर शिल्प, बागबगीचे, तलाव आणि नौकानयनसुद्धा आहे. सहजानंद युनिव्हर्स असं त्याचं नाव आहे. मी आधी परिक्रमाशी उतरलेत तिथं माझं आसन लावलं. पत्रे भयंकर तापले होते आणि आतमध्ये प्रचंड गर्दी होती. गाडीने परिक्रमा करणारे वगैरे भरपूर लोक इथे आधीच येऊन थांबले होते. उकाड्याने मनुष्य हैराण होत होता. इथून आतमध्ये जाऊन मी मुख्य मंदिराचं दर्शन घेतलं. हा परिसर अतिशय भव्यदिव्य असून इथे मनुष्य हरवण्याची सहज शक्यता आहे, इतका तो मोठा परिसर आहे. मंदिर फारच सुंदर असून त्याच्या चारी बाजूंनी पाणी आहे व त्यात देखील काही जलमंदिरं उभी केलेली आहेत. मंदिरामध्ये खूप गर्दी होती. सर्व पर्यटक होते आणि मी एकटाच परिक्रमावासी दिसत होतो. इथे येणाऱ्या लोकांना नर्मदा परिक्रमेविषयी फारसे काही माहीत नसावे असे त्यांच्याकडे पाहिल्यावर मला वाटत होते. कारण परिक्रमावासी दिसला की नर्मदे हर म्हणणे ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया नर्मदा खंडामध्ये आढळते. या संपूर्ण मंदिर परिसरात मला कोणीही नर्मदे हर म्हणाले नाही. एक सुंदर सुभाषित आहे, त्याची अनुभूती मी इथे घेतली. भो दारिद्र्य नमस्तुभ्यम सिद्धोहम तत्प्रसादतः पश्याम्यहम जगत सर्वम नमाम पश्यति कश्चन. अर्थात, हे दारिद्र्या, तुला नमस्कार असो. तुझ्यामुळं मला एक सिद्धी प्राप्त झाली. ती म्हणजे अशी की मी सर्वांकडे पाहू शकतो, पण माझ्याकडे कोणीच पाहत नाही. त्याचीच अनुभूती मी या गर्दीमध्ये घेत होतो. अर्थात या गर्दीशी मला काही देणं घेणंच नव्हतं, परंतु ही तीच गर्दी होती जी माझ्या देशाचा कारभार कोणाच्या हातात जावा ते ठरवण्याचा अधिकार बाळगून होती. त्यामुळे जर या गर्दीसमत कोणीही विपरीत बनवलं तर माझ्या जीवनशैलीवर आघात करणारे निर्णय सहज घेऊ शकतील अशा माणसांना माझ्या डोक्यावर आणून बसवायचं सामर्थ्य या गर्दीमध्ये होतं. मंदिरातील स्वामीजींशी बोलून मी भंडारी स्वामींचा पत्ता विचारून घेतला. या संप्रदायामध्ये भंडारी स्वामींना अतिशय महत्त्व असतं व तेच संपूर्ण आश्रम चालवतात. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यामध्ये जसे पंतप्रधान सर्व कारभार बघतात तसंच हे आहे. प्रमुख स्वामी फक्त नामधारी असतात. भंडारी स्वामींची मी भेट घेतली आणि मुद्दाम त्यांना सांगितलं की पुण्यामध्ये तुमचं मंदिर आहे, तिथं मी सेवेला जातो. आता हे वेगळ्या संस्थेचं मंदिर आहे हे स्वामींना देखील माहिती होतं आणि मला देखील माहिती होतं, परंतु दोघांनी एकमेकांना तसं काही कळू दिलं नाही. त्या भंडारी स्वामींनी मला एकदाही सांगितलं नाही की ते लोक वेगळे आहेत आणि आम्ही वेगळ्या संस्थेचे संन्यासी आहोत म्हणून. मला हेच तर तपासून पाहायचं होतं की यांच्या अंतरंगामध्ये असलेले भेद बाहेर प्रकट होतात की नाही. सुदैवाने त्याचं उत्तर नाही असं आहे. मला त्यांनी जरा देखील कळू दिलं नाही की यांची संस्था आणि ती संस्था यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. त्यांनी अतिशय प्रेमानं माझी चौकशी केली आणि मला नीलकंठधाम बघण्याचा 160 रुपयाचा पास स्वाक्षरी करून दिला. संध्याकाळची वेळ झाली होती आणि शेवटचा शो होता, त्यामुळे लगेच जाऊन तो कार्यक्रम बघण्याची विनंती त्यांनी मला केली. त्याप्रमाणे मी ते थीम पार्क बघायला गेलो. ते संपूर्ण चालत पाहण्यासाठी 2 तास देखील पुरत नाहीत, परंतु परिक्रमेमुळं माझ्या पायांना चांगली गती प्राप्त झाल्यामुळं मी ते वेळेत पाहू शकलो. डोळ्यांचं पारणं फेडणारं थीम पार्क आहे. अक्षरशः करोडो रुपयांचा खर्च केलेला आहे. या संप्रदायामध्ये प्रचंड पैसा खर्च केला जातो. समोरच्या माणसाचे डोळे दिपले पाहिजेत असे वैभव सर्वत्र उभे केले जाते. पुण्यातील माझे मित्र श्री वाल्हेकर यांनी बांधलेल्या श्री योगविहारेश्वर शिवमंदिरामध्ये देखील आम्ही स्वामीनारायण यांची मूर्ती आणि त्यांच्या गुरुपरंपरेचा फोटो लावलेला आहे. तिथले साधू योगविहारमध्ये मुक्कामाला येत असतात. हे योगविहार शिवमंदिर पुणे येथील भगवान स्वामीनारायणांची नीलकंठ वर्णी या रूपातली मूर्ती, सुंदर मूर्ती आहे. हा त्यांच्या गुरुपरंपरेचा फोटो आहे. या मंदिरातील अनेक साधू संतांचा सहवास दैवयोगाने मला लाभत असतो, आजही लाभतो. नीलकंठधाम येथील त्या चित्रशाळेचे नाव सहजानंद युनिव्हर्स असं होतं. स्वामीनारायण यांचे संन्यासी जीवनातील नाव सहजानंद असं होतं.
भंडारी स्वामी यांनी मला स्वाक्षरी करून दिलेला सहजानंद युनिव्हर्सचा पास माझ्याकडे मी अजूनही जपून ठेवला आहे. त्याचं हे चित्र आहे. हे चित्रप्रदर्शन प्रत्येकाने एकदा तरी पाहावे असं आहे. हे पाहताना प्रचंड चालावे लागते हे देखील खरं आहे. इथे अतिशय टोकदार कडी जिकडे तिकडे पसरलेली आहे. मी माझी पादत्राणं मुक्कामाच्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवली असल्यामुळं अनवाणी चाललो आणि त्याचा मला भयंकर त्रास झाला. परंतु डोळ्यासमोर असणाऱ्या मूर्ती, चित्र, बागबगीचे, फुले, झाडे, पूल, बाकडी, झोपाळे, रस्ते, कृत्रिम नद्या, नाले, ओढे, तलाव, पक्षी, कारंजी हे सर्व इतकं सुंदर होतं की या सगळ्याचा विसर पडायचा. दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर ज्यांनी पाहिले त्यांना थोडीशी कल्पना येईल. इथे त्याहीपेक्षा अधिक मोठं थीम पार्क होतं. शिवाय तिथे दाखवतात तसा एक भव्य दिव्य चित्रपट इथं देखील दाखवत होते. लहान मुलांना अतिशय माहिती देऊ शकणारा हा प्रकार आहे. मोठ्या माणसांना देखील आपल्याला माहिती असलेली माहिती तपासून पाहता येण्याची संधी देणारं असं हे युनिव्हर्स अर्थात विश्व आहे. सहजानंद विश्व असं नाव सहज देता येत असताना सहजानंद युनिव्हर्स हे नाव देण्यामागची कोणती प्रेरणा हे मात्र मला अजूनही कळलेलं नाही. मी अजूनही शोध घेतोय. थोडं तरी इंग्रजांचं खरकट खाल्ल्याशिवाय आपल्या समाजाला बरंच वाटत नाही हे दुर्दैवी परंतु कटू सत्य आहे. असो, हे सर्व विश्व पाहिल्यावर मनुष्य शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकून जातो. इतक्या गोष्टी तो कमीत कमी वेळात पाहतो. विशेषतः यमपुरी, मृत्यूलोक वगैरे इथे दाखवलेत ते फार भयानक आहेत. याशिवाय मत्स्यालय, पक्षीघर, शास्त्र विभाग, विविध पौराणिक प्रसंग आणि स्वामीनारायण यांच्या आयुष्यातले प्रसंग चितारलेले आहेत. अक्षरशः हजारो शिल्प येत आहेत. अगदी नर्मदा मातेच्या काठावरच हे मंदिर आहे. अर्थात मध्ये वाळूचा विस्तीर्ण किनारा आहे. देव करो असं न हो, परंतु महापुरामध्ये हे सर्व जर बुडालं तर करोडो रुपयांचं नुकसान सुनिश्चित आहे. हे सर्व उभं करण्यासाठी राबलेल्या सर्व हातांना मी मनोमन नमस्कार केला. इतकं मोठं कार्य उभं करणं सोपं नाही मित्रांनो. निर्विवादपणे नर्मदेकाठी असलेल्या मोठ्या आश्रमांपैकी हे मंदिर आहे. फक्त यांचा मुख्य हेतू परिक्रमावासियांची सेवा करणं हा नसून तोही एक या मंदिराचाच हेतू आहे इतकंच. परिक्रमावासींची निवास व्यवस्था अजून थोडी चांगली करता येणं शक्य आहे असं मला वाटलं. कारण बाकीचं वैभव बघता ती पत्राची तापलेली धुळीनं भरलेली खोली फारच कष्टदायक वाटते. अर्थात परिक्रमावासींना त्याने फार काही फरक पडत नाही, परंतु भगवान स्वामीनारायण यांना नक्की फरक पडू शकतो. ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अखंड परिक्रमा करत राहिले होते. असो, इथे परिक्रमावासींना मोफत भोजनाचा पास दिला जातो. परंतु इथं खाण्यापिण्याचे इतके स्टॉल्स आहेत, इतके विविध पदार्थ आहेत की बघणारा खवय्या मनुष्य वेडावून जातो आणि त्यांचे दर देखील माफक आहेत. परंतु मी दिलेला पास वापरून मिळालेलं भोजन पदरात पाडून घेतलं. इथे अंजरुद या ओंकारेश्वर जवळच्या गावात आलेली 3 परिक्रमावासी जोडपी होती. रात्री सुमारे 1:30 वाजेपर्यंत त्यांच्याशी सत्संग घडला आणि मग त्या पत्र्याच्या तापलेल्या शेडमध्ये असलेल्या प्रचंड डासांना रक्तदान करत झोपी गेलो. पडल्या पडल्या डोळ्यासमोर संपूर्ण स्वामीनारायण मंदिराचा परिसर तरळू लागला. काहीतरी भव्य दिव्य उभं करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती देखील तशीच हवी, ती या संप्रदायाकडे आहे हे निश्चितपणे जाणवतं. टिप: इथून पुढं या भव्य दिव्य प्रकल्पाचे अनेक फोटो मी टाकलेले आहेत. ते ज्यांना पाहायचे नसतील त्यांनी पुढच्या लेखावर थेट जायला हरकत नाही. आपण ते एक चित्र आणि त्याचं वर्णन बघूया. जे फक्त ऐकतायत त्यांनी लक्षपूर्वक ऐकलं तरी त्यांना कळेल. वरील गुगल नकाशामध्ये नर्मदा मातेनं घेतलेलं तीव्र वळण, जोरदार वळण दिसते. वरच्या बाजूला उजवीकडे गोलामध्ये स्वामीनारायण मंदिर दिसतंय. समोर चाणोद इथल्या त्रिवेणी संगम आणि कुबेर भंडारी हा घाट दिसतोय. वाळूचा प्रचंड मोठा साठा या भागात कसा आहे ते आपल्याला या उपकारातनं पाहिलं सहज दिसते बघा. काळसर रंगाची वाळू हे बघा. हा वाळूचा भयंकर मोठा किनारा. निळकंठधाम परिसर किती भव्य दिव्य आहे ते तुम्हाला या नकाशात पाहिल्यावर लक्षात येईल. आणि त्याच्याही पेक्षा मोठी वाळू नर्मदामाईमध्ये कशी साठलेली आहे हे देखील आपल्याला पाहणार काय. समोर कुबेर भंडारी दिसते. हा सगळा परिसर निळकंठ धाम याचा आहे. आश्रमाचं महाद्वार आणि गोशाळा या चित्रात दिसते. दूरवर दिसणारं मंदिर आणि त्यामागे वाहणारी नर्मदा मैया आपण पाहू शकता. हे आश्रमाचं प्रवेशद्वार आहे, ही गोशाळा आहे, हे मंदिर आहे आणि नर्मदा मैया. मोठी स्वागत कमान पार करून आत आलं की गोशाळेचं भव्य दिव्य प्रवेशद्वार आपल्याला दिसतं. आतमध्ये प्रवेश करणाऱ्या गायी दिसत आहेत आनंदाने. याचं उद्घाटन नुकतंच झालेलं आहे. इथं अतिशय सुंदर पद्धतीनं गायींची सेवा केली जाते. आपण जर बघितलं तर 19 ऑगस्ट 2021 रोजी याचं उद्घाटन झालं. मंदिरातले स्वामी स्वतः गायींना भरण्यासाठी इथे येतात. आपण बघू शकताय गायींना चालण्यासाठी बाहेर घेऊन चाललेला गोराकी आपल्याला दिसतोय.
प्रामुख्यानं गीर जातीच्या गायी इकडे दिसतात. गोशाळेमध्ये एक असं मंदिर आहे आणि मुख्य मंदिर समूह अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असं आहे. इथं लावलेली कारंजी आणि सभोवती साठवलेलं पाणी खूप सुखद वातावरण निर्माण करतं. सर्व नर्मदा मातेचंच पाणी आहे, अर्थातच जल. रात्री हे दृश्य अजूनच सुंदर दिसतं. या पाण्यामध्ये सुंदर अशी रोषणाई केलेली असते. मंदिरालाही रोषणाई करतात. मंदिर परिसरामध्ये अनेक सुंदर सुंदर शिल्प आहेत. आता आपण मोर बघतोय, अशी अनेक शिल्प आहेत, अगणित शिल्प आहेत. इथे संध्याकाळी एक मिरवणूक काढली जाते. त्याचं आकर्षण असलेली एक रणगाड्याची आग ओकणारी खरीखुरी तोफ आपण बघू शकता. नीट पाहिल्यावर तुम्हाला आगीचा गोळासुद्धा हवेत उडताना दिसेल. मागे खरा हत्ती आहे. ही मिरवणूक बघण्यासाठी खूप गर्दी होते. देवाच्या छबिन्याची मिरवणूक असते. हा गोळा हा उडतोय, तोफेचा गोळा. इथे हे मुख्य मंदिर आहे, जय स्वामीनारायण. प्रचंड वाळूचा किनारा ओलांडल्यावर समोर कुबेर भंडारीचा घाट आपल्याला दिसतोय. हे नांदोद नावाचं गाव आहे आणि समोरच चांदोद किंवा चाणोद नावाचं गाव आहे. आणि इथं जाण्यासाठी कायम लोकांची आणि नौकांची प्रचंड गर्दी असते. आपण बघू शकता अक्षरशः शेकडो नौका इथं काठावरती लावलेल्या आहेत दोन्ही बाजूने. डाव्या हाताला जी झाडांची रांग आहे तिथे दिसणाऱ्या पत्र्याच्या शेड म्हणजे परिक्रमावासींची निवारा व्यवस्था आहे. उजवीकडं भव्य दिव्य असा मंदिर परिसर आहे. तुम्हाला मी परिक्रमावासींची पत्र्याची शेड दाखवतो. हे बघा, ही जनरल हॉल लिहिलेला एक हॉल आणि ही पत्र्याची शेड आहे, ही साधी, जी आता मधोमध दिसते स्क्रीनच्या. तिथे परिक्रमावासी उतरतात आणि भाविकांसाठी साधारण अशा खोल्या देत आहेत. यात्रेकरूंची अतिशय अप्रतिम अशी निवास व्यवस्था आहे. सुंदर असं आतलं सगळं पंचतारांकित प्रकरण आहे. यात्रेकरूंच्या जाण्याच्या मार्गातही संगमरवरी परशील टाकण्यात आलेली आहे. परिक्रमावासींच्या निवाऱ्यामध्ये मात्र थेट जमिनीवरच आसन लावून झोपावं लागतं. अर्थात परिक्रमावासी कुठल्या सुखसुविधा उपभोगण्यासाठी निघालेला नसतो, परंतु सर्वांना ज्या सुविधा देता येणं शक्य आहे त्याच्या किमान जवळपास जाणारी सुविधा जर परिक्रमावासीला दिली तर त्याला एखादी रात्र तरी आरामदायक जाऊ शकते असं वाटलं. शेजारीच असलेल्या नीलकंठ प्रसादम नावाच्या भव्य दिव्य वास्तूमध्ये अक्षरशः सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ स्वस्तात उपलब्ध आहेत. परिक्रमावासींना 20 रुपये किमतीची कढी खिचडी मोफत दिली जाते. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी वाचून बघावं काय काय पदार्थ आहेत आणि त्यांचे दर. यांचा भगवत प्रसादम नावाचा ब्रँड देखील असून आपण इथला प्रसाद आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेष्टनामध्ये बांधून घरी नेऊ शकता. स्वामीनारायण संप्रदाय म्हणजे एकंदरीतच खाण्यापिण्याची रेलचेल असते असं आपल्याला सर्वत्रच दिसतं. प्रचंड प्रमाणात साजूक तुपाचा वापर करून इथे सर्व पदार्थ बनवून देतात आणि देवाला भोग दाखवले जातात आणि मग प्रसाद म्हणून भक्तगण त्यावर ताव मारतात. बसने परिक्रमा करणारे जवळपास सगळेच परिक्रमावासी या ठिकाणी येतात आणि त्यांच्या भोजनाची सोय या पत्र्याच्या शेडमध्ये केलेली असते. स्वतः स्वयंपाक करून खाणारे यात्रेकरू आपण बघतोय. आता थोडंसं मंदिरात फिरून येऊ. मंदिराच्या भोवती साठवलेलं पाणी अतिशय सुंदर आणि रम्य दिसतं. इथं कडेने पूल केला आहे आणि त्याच्यावरून सगळ्या मंदिरांची दर्शनं घेत आपल्याला फिरता येतं. या पाण्यामध्ये सुंदर अशा रचना केल्यात आणि अखंड जलाभिषेक सुरू असलेलं महादेवाचं शिवलिंगामध्ये दिसतं. मंदिराची एकंदर रचना जर बघितली एकाच चित्रामध्ये तर मंदिर एवढं भव्य. सहजानंद युनिव्हर्स किंवा सहजानंद विश्व इथली शिल्प अतिशय सुंदर आणि खरोखरीच आपल्यासमोर त्या घटना घडतायत की काय असं वाटायला लावणारे असतात. इथं जंगलामध्ये उभे असलेले महादेव आपल्याला दिसत आहेत. हे तिघं खऱ्याखुऱ्या वनवासामध्ये राम, लक्ष्मण आणि सीतामाई चाललेत. धेनुकासुराचा वध करणारे कृष्ण आणि बलराम यांचं शिल्प खूप छान आहे. हे देवादिदेव महादेव आणि गंगावतरण स्वामीनारायणांचा दरबार या चित्रात दिसतोय. अत्यंत सुंदर असं कोरीवकाम केलेलं दगडी महाद्वारं आणि कमानी तसेच देवदेवतांच्या मूर्ती या संपूर्ण परिसराच्या सौंदर्यामध्ये प्रचंड भर घालतात. राजस्थानमधल्या जयपूर इथला हा दगड आहे. या दगडावर कोरीवकाम करणाऱ्या लोकांच्या टोळ्याच स्वामीनारायण मंदिराकडे कायमच्या बांधलेल्या असतात. ही भक्तनिवासाची इमारत आहे आणि साधू निवासाची वास्तू याच्या मागे आहे. तिथेच मी भंडारी स्वामींना भेटायला गेलो होतो. अजूनही काही भव्य दिव्य शिल्प आपल्याला अचंबित करतात. उदाहरणार्थ हा उडणारा गरुड आणि त्याच्या पंखावर बसलेली मुलं. हे विष्णूचं विश्वरूप दर्शनाची एक बनवायला कठीण अशी मूर्ती. समुद्रमंथनाचं सुंदर शिल्प आहे. मोठ्या मूर्ती जेवढ्या सुंदर आहेत तितकीच सुंदर म्युरल्स आणि लघुशिल्प पण इथं संग्रहालयामध्ये ठेवले आहेत, जे अतिशय जिवंत वाटतात. आपण जर बघितलं तर स्वामीनारायण साक्षात उभेत किंवा हे केरळची माणसं बघा उभेहूब केलेत अगदी.
हुबेहूब. सुंदर शिल्प आहेत. स्वामीनारायणांची एक अतिशय भव्य मूर्ती इथं बसवलेली आहे. मागं दिसणारी निळरेषा म्हणजे नर्मदा मैया आहे. मंदिर इथून किती लांब आहे ते तुम्हाला लक्षात येईल. मूर्ती फारच मोठी, भव्य दिव्य आणि सुंदर आहे. आपल्या इथल्या सगळ्याच मूर्तींची आणि अन्य कलाकुसर पाहण्यासारखी आहे. या मूर्ती सगळ्या दरवर्षी रंगवल्या जातात. विविध प्रकारचे नक्षीकाम असलेली अनेक महाद्वारं इथं आपल्याला पाहायला मिळतात. इथं जसे खोटे हत्ती आपल्याला दिसत आहेत तसेच खरा हत्ती पण इकडे फिरताना दिसतो. वेळोवेळी हा दर्शन देतो. संध्याकाळी निघणाऱ्या छबिण्यासाठी हा हत्ती स्वामीनारायण भगवानांना घेऊन निघालाय पहा. सुंदर अशा या सुवर्ण रथातून स्वामीनारायणांची मिरवणूक संध्याकाळी निघते. समोर काठी, मोरचल, पताका, ध्वजा, दिवे असे सर्व शुभचिन्ह असतात. रात्री हा सगळा परिसर अद्भुत अशा रोषणाईनं उजळून निघतो. डोळ्यांचा पारणं फिरणारी विद्युत रोषणाई सगळ्याच परिसरावर आपल्याला केलेली दिसते. इथले बगीचे हा एक अजून वेगळाच विषय आहे. अतिशय सुंदर बगीचे. असो, या मंदिर परिसराचं जेवढं वर्णन करू तेवढं कमीच आहे. जणू काही एक प्रतिसृष्टी तिकडे निर्माण केली असं वाटतं. परंतु हे सर्व पाहून जितका आनंद आपल्याला मिळत नाही तितका आनंद एका भिंतीपाशी गेल्यावर क्षणात मिळतो. हीच ती मंदिराची सीमा भिंत, जिथं गेल्यावर नर्मदा मातेचं अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला होतं आणि डोळ्यांचा पारणं फिटतं. रात्री उशिरा झोपलो तरी पहाटे लवकर जाग आली. सर्व अंधेर आटोपून मैयाचा किनारा पकडला. मंदिरापासून वाळूचा किनारा पार करून मैयाच्या पाण्यापर्यंत पोचायला अक्षरशः 10-15 मिनटं चालावं लागतं. इतकं मोठं अंतर आहे. इथे पोचलो आणि तिचा स्पर्श झाला मात्र अत्यानंदाची अनुभूती घेतली. दृश्य आसार आहे आणि प्रत्यक्ष नर्मदा माता हेच सर्व सार आहे. हाच इथे राहून माझ्या मनाने केलेला निर्धार ठरला. अतिशय शांत चित्ताने एका बाजूला थंडगार वाळू आणि एका बाजूला नर्मदाबाई यांना ठेवून सरळ रेषेमध्ये चालू लागलो. त्या वाळूमध्ये रुतणाऱ्या पायांचा आवाज आणि नर्मदा मैयाच्या शांत जळामध्ये माझी काठी टेकल्यामुळे येणारा रम्य असा रेवारव ऐकत पुढे मार्गस्थ झालो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.